हे पहा, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक जबरदस्त निबंध किंवा भाषण तुम्ही काही म्हणू एक सांगायचे आहे तुम्हाला. पुष्कळ महाराजांच्या जीवनातील पुष्कळ गुप्त गोष्टी उलगडल्या जातील. तुम्हाला माहिती आहे का, शिवाजी महाराजांची बर्थ डेट फिक्स नाही, अशी कोणती कागदपत्र सापडले नाही. त्याच्यामुळे सरकारी आदेशाप्रमाणे 19 तारखेला शिवजयंती मनवली जाते आणि काही जण तिथीप्रमाणे सुद्धा शिवजयंती मनवतात महाराजांची. महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला, आता तो पुण्याला आहे. आणि त्यांची कुलदेवता होती शिवाई देवी आणि त्यांच्या नावावरनं त्यांना नाव ठेवलं गेलं शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. लहानपणापासून त्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिलं आणि नुसतं पाहिलं नाही तर एक एक गड किल्ले काबीज करण्यास सुरुवात केली. हो, गड किल्ले काबीज करण्यात महाराजांनी सुरुवात केली. त्यांनी जगाला 2 मोठी गिफ्ट दिली. सर्वात पहिलं मोठं म्हणजे गुरिल्ला वॉरफेअर, गुरिल्ला पद्धतीने युद्ध करणे. म्हणजे महाराजांच्यावर मावळे कमी होते आणि मुघलांचे किती अफाट सैन्य होतं, तर महाराज ही जी युद्ध पद्धती वापरून गुरिल्ला युद्ध पद्धती एक एक गड किल्ले जिंकत गेले आणि शत्रूला भारी पडले. ही युद्ध पद्धती आता पुष्कळ युद्धात वापरली जाते. तुम्हाला माहिती आहे का, महाराजांची नेव्ही म्हणजे समुद्र तटरक्षक दल हे सुद्धा इतकं प्रगत होतं की इंग्रजसुद्धा घाबरायचे. म्हणजे महाराजांनी तेव्हाच समुद्ररक्षण किती महत्त्वाचे असतं हे त्यांनी ओळखलं होतं. महाराज कधी जात धर्म पंथ स्त्री पुरुष असा भेदभाव करायचे नाही, म्हणून त्यांना छत्रपती म्हटलं जातं. छत्रपती म्हणजे आपल्या प्रजेची आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेणारा, तिला सांभाळणारा, प्रजेच्या सुखदुःखात समाविष्ट होणारा राजा. ही कोणालाही सहजासहजी भेटत नाही, म्हणून त्यांना म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज. ते 3 तलवार वापरायचे. 2 तलवारी आता आपल्याकडे येते आणि 1 तलवार ब्रिटिश म्युझियममध्ये आहे. पण त्यांनी प्रत्येक गोष्ट मॅनेजमेंटप्रमाणे केली. हा गुणसुद्धा शिकण्यासारखा आहे. ते केव्हाही हल्ला करायचे नाही, आधी गुप्त माहिती जमवायचे, प्लॅनिंग करायचे आणि मग हल्ला करून विजय संपादन करायचे. त्यांनी आपल्या आयुष्यात कोणतं युद्ध हरलेले नाही शिवाजी महाराज. तर पुष्कळ गुण त्यांच्यापासून शिकण्यासारखे आहेत. जिजाऊंची प्रेरणा मार्गदर्शन त्यांना पदोपदी मिळालं. समर्थ रामदासांसारखे आध्यात्मिक गुरु मिळाले, दादाजी कोंडदेवसारखे गुरु मिळाले. त्याच्यामुळे त्यांचे जीवन सफल झालं. जास्तीत जास्त चांगली माहिती शेअर करा आणि तुम्हाला जर आवडले सबस्क्राईब करा. शेअर. धन्यवाद.